लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विरोधकांनी सेट केलेला चुकीचा प्रचार आणि त्यामुळे देशातील मतदारांचा काहीसा बदलत चाललेला मूड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आला होता, म्हणून त्यांनी अबकी बार 400 पार अशी घोषणा केली होती। पण त्यांची एक रणनीती होती। विरोधक त्यांनी जाहीर केलेल्या आकड्यात गुंतून राहिले आणि भाजपनं कमी आकड्यांनी का होईना पुन्हा सत्ता काबीज केली। आता मोदी जिंकले, पण न्यायप्रणालीचे शुद्धीकरण आणि जनतेच्या हिताचे काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे, असे विचार ज्येष्ठ विचारवंत विवेक घळसासी यांनी व्यक्त केले। स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे आणि शेवटचे पुष्प घळसासी यांनी गुंफले। मोदीची लढाई जिंकली, पण युद्ध जिंकायचे आहे, या विषयावर त्यांनी विचार मांडले। ग्रामोदय शिक्षण संस्था आणि बृहद हिरे परिवाराच्या वतीनं स्वर्गीय पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचं हे 14वं वर्ष आजच्या तिसऱ्या आणि 14व्या वर्षातल्या शेवटच्या व्याख्यानानं आज संपन्न होत आहे। ही व्याख्यानमाला आणि याला नाशिककरांचा मिळत असलेला प्रतिसाद ही संयोजक, वक्ता या सर्वांच्या दृष्टीनंच खूप कौतुकाची गोष्ट आहे। या व्याख्यानमालेतले सगळे विषय वरवर पाहिलं तर ते कमी अधिक प्रमाणात राजकारणातल्या थेट जमा किंवा वजा गोष्टींची चर्चा करणारे वाटत असले तरी त्याच्या पाठीमागचा सरळ हेतू असतो तो राष्ट्रीय अस्मितेची जागृती करावी। आज सांगतेचा विषयसुद्धा वरकरणी लोकांना असंच वाटेल की मोदी सरकार, भारतीय जनता पार्टीचं राजकारण याच्या अनुषंगानं आहे का? पण निवडणुकीतलं यश आणि अपयश हा तात्कालिक मुद्दा असतो। किती सीट्स मिळाल्या, किती नाही मिळाल्या ह्या त्या त्या पक्षासाठी महत्त्वाच्या असतात। पण निवडणुकांच्या पलीकडे आणि विशेषतः 2024मध्ये भारतात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय शक्तींचा हस्तक्षेप कसा होता आणि देशांतर्गत असणारे लोक की जे आंतरराष्ट्रीय शक्तींचा हस्तक झाले होते त्यांच्यामुळे काय काय घडलं आणि येत्या काळामध्ये काय घडणार आहे याची एक व्यापक चर्चा या विषयात होते आहे। राजकारण नव्हे तर राष्ट्रकारण असा भाव ठेवून ही चर्चा अशी वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळ्या संदर्भामध्ये काही तात्कालिक विषयही घेऊन ही व्याख्यानमाला निरंतर 14 वर्ष सुरू आहे। आज त्याची सांगता झाली। मी पुन्हा एकदा संयोजक आणि नाशिककर श्रोते यांना मनापासून धन्यवाद देतो आणि स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या स्मृतीला अभिवादनही करतो। धन्यवाद। दीपप्रज्वलन माजी मंत्री भारती पवार, आमदार सीमा हिरे, राजभाऊ मोगल, मंगला जोशी, माजी नगरसेविका छाया देवांग, ॲडव्होकेट मिलिंद चिंधळे, भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते झाले। यावेळी योगेश हिरे यांनी प्रास्ताविक केले। गेली 14 वर्ष या ठिकाणी आम्ही ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या व हिरे परिवाराच्या माध्यमातून व्याख्यानमालेचं आयोजन करत असतो। हे 14वं वर्ष आणि 14व्या वर्षातलं हे तिसरं आणि शेवटचं पुष्प आज विद्यावाचस्पती विवेकजी घळसासी या ठिकाणी गुंफणार आहेत। मित्रांनो, गेली 2 दिवस अग्निशिखा स्त्रिया या विषयावरती आणि तरुणांसाठी प्रेरक मंत्र अशा 2 विषयांवरती आपण घळसासी साहेबांचं विवेचन ऐकलं आहे। दोन्ही दिवस अत्यंत अमोघ अशा वाणीतनं त्यांनी निरूपण केलं आणि खरोखर आजच्या समाजाचे जे काही चित्र आहे ते आपल्या श्रोत्यांसमोर त्यांनी उभं केलं। असं आहे की मोदीजी लढाई जिंकले, पण युद्ध जिंकायचं आहे। आजच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य करणारं आजचं व्याख्यान 3ही दिवस अत्यंत भरभरून श्रोत्यांनी प्रतिसाद आम्हाला दिला आहे। 14 वर्षापासून हे चिंतन यात्रा आम्ही करतो आहे आणि हे 14व्या वर्षी देखील आम्हाला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होत असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये मिळतो आहे। तर आमदार सीमा हिरे यांनी 3 दिवसात
प्रवचनाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. 14वा स्मृतिदिन ह्या 14 जुलैला संपन्न होतो आहे. या निमित्ताने दरवर्षी रावसाहेब थोरात सभागृह येथे 3 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केली जाते. 12 जुलै, 13 जुलै आणि 14 जुलै असं दरवर्षी या व्याख्यानमालेचं आयोजन असतं. यात वेगवेगळे विषय घेतले जातात. एक दिवस महिलांविषयक असतं, एक दिवस युवकांविषयी आणि एक सामाजिक भान देणारं असं एक व्याख्यान असतं. असे हे तिन्ही दिवस व्याख्यान संपन्न होत असतात. नाशिककरांचे खूप चांगलासा उत्स्फूर्त प्रतिसाद या व्याख्यानमालेला मिळत असतो. त्यानिमित्ताने एक विचारधारा लोकांमध्ये पोहोचवण्याचा आम्ही सर्व हिरे परिवार आणि आमची संस्था ही प्रयत्न करत असते. आदरणीय पप्पा यांनी त्यावेळेला शिक्षण संस्था असतील, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं काम हे त्यांनी त्यावेळेला रुजवलं आणि त्यांचे विचार घेऊनच आम्ही हा वारसा पुढे चालवत आहोत. खरं तर त्यांची उणीव आम्हाला 14 वर्षातही नेहमी भासते. ज्या ज्या वेळेला काही असे प्रसंग असतात त्यावेळेला आम्ही त्यांना आठवतो आणि त्यांनी इथे असते तर काय केलं असतं हे आम्ही त्यांना डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे. ज्या जगात महागाईचा आगडोंब उसळला आहे, भारतात मात्र महागाईचा दर कमी आहे. उत्तर प्रदेशातील आणि एकूणच निवडणूक निकालाची स्थिती मोदींना पहिलेच माहिती होती. त्यामुळे मागील 2 निवडणुकांपेक्षा ते आताच्या निवडणुकीत प्रचारासाठी जास्त फिरले. पण आता काही लोकांच्या मनातील बदल मोदींना करावे लागतील. भ्रष्ट योजनेला शुद्धीवर आणावा लागेल. इंडिया आघाडीतील ज्या लोकांवर खटले दाखल आहेत ते आज मोकाट आहेत. 32 ते 35 कुटुंब देश वेटीस धरत असून न्यायाधीशांच्या मालमत्तेविषयी का बोलायचे नाही असा प्रश्न पडतो. दरम्यान न्यायप्रणालीचे शुद्धीकरण होण्याची गरज या व्याख्यानमालेनं या स्मृती व्याख्यानमालेची सांगता झालेली आहे. 3ऱ्या दिनी माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार सीमा हिरे, योगेश हिरे, महेश हिरे, राजभाऊ मोगल, ॲडव्होकेट मिलिंद चिंदी, सुनीता केदार, भीमराव कडलक, देवराम साठे, मंगला जोशी, छाया देवांग, प्रफुल्ल शहा, भगवान काकड, प्रतिभा पवार, माधुरी बोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.